मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनप्राप्तीसाठी ज्या काही पैशांच्या समस्या आपल्या आयुष्यात सुरू आहेत त्या दूर करण्यासाठी, कुणीतरी आपल्याकडनं घेतलेले पैसे असतील ते पुन्हा परत मिळवण्यासाठी, सतत आपल्या व्यवसायाला आपल्या पैशाला कुणाची तरी नजर लागत असेल तर ही नजरबाधा दूर करण्यासाठी अत्यंत पॉवरफुल असे काही उपाय सांगणार आहे. बघा, तुम्ही खूप कष्ट करूनही, मेहनत करूनही हवा तितका पैसा तुम्हाला मिळत नसेल, मिळालेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल, कुठल्या ना कुठल्या मार्गाने सतत घरातून पैसा निघून जात असेल, घरामध्ये पैसा येतो पण त्या पाठी आजार पण येतं किंवा काहीतरी सतत आर्थिक समस्या येते. बघा, असं काहीही जर सुरू असेल तर आत्ता मी तुम्हाला अशा 5 वस्तू सांगणार आहे. यापैकी एक जरी वस्तू रात्री झोपताना तुम्ही सोबत, जवळ किंवा तुमच्या उशीखाली ठेवली तर नक्कीच तुम्हाला अनुभव येईल, नक्कीच तुम्हाला याचा लाभ होईल. जी काही सतत येणारी आर्थिक तंगी आहे ती कुठेतरी कमी होत जाईल आणि पैशांची जी काही समस्या सतत तुमच्या आयुष्यात सुरू होती ती कुठेतरी कमी होत जाईल. सगळ्यात पहिला उपाय, आठवड्यातील कुठल्याही दिवशी, रविवार ते सोमवार, कुठलाही दिवस, हा पहिला उपाय. तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाताय तेव्हा तुम्हाला एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे, फक्त एक. तुम्हाला एक लाल कापड घ्यायचं आहे, त्याच्यावरती एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे आणि त्या तुरटीच्या वरती एक सिक्का ठेवायचा आहे. 1 रुपयांचा असेल, 5 रुपयांचा असेल, 10 किंवा 20, कुठलाही, फक्त एक सिक्का तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचा आहे. तुरटी आणि सिक्का लाल कापडात घट्ट तुम्हाला बांधायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरात, आपलं जे देवघर आहे त्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या चरणांना ही तुरटी आणि हा सिक्का तुम्हाला लावून द्यायचा आहे. तुमची समस्या, आर्थिक होणारी हानी माता लक्ष्मीला सांगायची आहे. तिथून ते उचलायचं आहे, आपल्या उजव्या हातात घ्यायचं आहे आणि 16 वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. 16 वेळा कमलात्मक मंत्र म्हणून तुरटी आणि त्यासोबत असणारा सिक्का रात्री झोपताना तुम्हाला तुमच्या उशीखाली ठेवायचा आहे. सकाळी उठलात, अंघोळ झाली, तुमचं जे काही नित्यनियमाने आहे सगळं आवरलं की त्याच्यानंतर तुम्हाला घराच्या बाहेर कुठेही मंदिर असेल, कुठेही अशी जागा असेल जिथे गोरगरीब लोक असतात, म्हणजे भिकारी लोक वगैरे बसलेले असतात किंवा काही गरजू लोक असतात, तिथे तुम्हाला ही तुरटी आणि तो सिक्का घेऊन जायचा आहे आणि त्या व्यक्तीला रात्रभर उशीखाली ठेवलेला हा सिक्का आणि तुरटी दान करायचा आहे. असं सलग तुम्हाला 7 दिवस करायचं आहे. आज रात्री झोपताना तुरटी आणि सिक्का मी जवळ ठेवला, कमलात्मक मंत्र म्हणून अभिमंत्रित करून सोबत ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ते दान करायचं, पुन्हा एक सिक्का घ्यायचा, पुन्हा तुरटी घ्यायची, रात्री झोपताना उशीखाली ठेवायचं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा ते गोरगरीब व्यक्तीला दान करायचं. सलग 7 दिवस. बघा, सलग 7 दिवस जर तुम्ही हा उपाय केला, 7 दिवसांमध्ये तुमचं जे काही दुर्भाग्य आहे ते सौभाग्यात बदलल्याशिवाय राहणार नाही. जी काही सतत येणारी गरिबी आहे, जी काही आर्थिक समस्या आहे, सतत पैशांची तंगी आहे, सगळंच्या सगळं सांगते. दुसरा उपाय मी तुम्हाला सांगते. दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे तुळशीची काडी, सुकलेली तुळशीची काडी, जिला सुगंधी अत्तर लावायचं, गुलाबाचं, मोगऱ्याचं, चमेलीचं, कुठलंही. सुकलेल्या तुळशीच्या काडीला सुगंधी अत्तर लावायचं आणि ही तुळशीची काडी जी आहे ती हळदीमध्ये बुडवायची. थोडी हळद घ्या, हळदीमध्ये ती काडी ठेवा आणि हळदीने ती थोडी पिवळी करा. एक चांदीची डबी घ्या, चांदीचा करंडा आहे तुम्ही तो घेतला तरीही चालेल. चांदीची डबी तुमच्याकडे नसेल तर लाल कापड घ्या, चांदी किंवा लाल कापड, यामध्ये ही तुळशीची सुकलेली, अत्तर लावलेली, हळद लावलेली सुगंधी काडी ठेवून द्या. आता डबी असेल तर झाकण बंद करा, कापड असेल तर त्याची एक पोटली तयार करा आणि ही तयार केलेली तुळशीची जी पोटली आहे ही फक्त रात्री झोपताना कमीत कमी 21 दिवस आपल्या उशीखाली ठेवून बघा. स्वप्नदोष दूर होईल, सतत येणारी आर्थिक तंगी कमी होईल. असं म्हटलं जातं आपलं भाग्य आपल्या कपाळावर असतं. हे तुमचं जे दुर्भाग्य आहे ते सौभाग्यात बदलून जाईल. 21 दिवस ती काढायची नाही, हलवायची नाही, काय नाही. तुम्ही 6 महिने पण ठेवा, वर्षभर पण ठेवा, किती पण दिवस तुम्ही ठेवता, पण 21 दिवस ठेवून बघा. 21 दिवसांमध्ये तुम्हाला पैसा कधीच कमी पडणार नाही. या 21 दिवसांमध्ये तुमच्या घरात पैशाची जी आवक आहे ही वाढतच जाईल.
त्याच्यानंतर मी तुम्हाला तिसरी वस्तू सांगते. तिसरी वस्तू जी आहे ती म्हणजे बघा, आपल्या घरामध्ये सुपारी असते. मंदिरात किंवा देवघरात आपण सुपारी ठेवतो. एक सुपारी, फक्त एक सुपारी तुम्हाला घ्यायची आहे. स्वच्छ पाण्याने ती धुवून तुम्हाला पुसून वगैरे घ्यायची आहे. त्यानंतर ही जी सुपारी घेतलेली आहे ती लाल धाग्यात, लाल आपण नाडा म्हणतो किंवा कलावा म्हणतो, त्याच्यामध्ये ही सुपारी गुंडाळायची, बांधायची आहे. एक 5-6 वेळा गुंडाळली, 10-11 वेळा गुंडाळली चालेल. पूर्ण सुपारी त्यामध्ये व्यवस्थित बांधून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर ही सुपारी जी आहे ही आपण जिथे झोपतो तर त्याच्या उजव्या बाजूला ठेवायची आहे. समजा मी अशी झोपते, माझी ही उजवी दिशा, तुम्हाला उलटं दिसेल, सेल्फी कॅमेरा आहे, पण माझी ही उजवी दिशा आहे, तर उजव्या कडेला ही लाल धाग्यात बांधलेली सुपारी मी ठेवणार. सुपारी फक्त जेव्हा तुम्ही त्या उजव्या बाजूला ठेवाल तेव्हा कर्जाची समस्या असेल, कुणी घेतलेले पैसे असतील, आर्थिक तंगी, आजारपण काही पण असेल ते त्या सुपारीत सांगायचं. आता ही सुपारी कमीत कमी 11 दिवस तिथेच ठेवा. सकाळी उठलात, अंघोळ केली की ही सुपारी पैशांच्या पाकिटात, कपाटात, तिजोरीत किंवा जिथे तुमचा पैशांचा गल्ला असेल तिथे ठेवा. रात्री झोपताना ती उजवीकडे ठेवा. 11 दिवसांमध्ये तुम्हाला याचा लाभ होताना दिसेल. या 11 दिवसांमध्ये कर्ज असेल, काही असेल, ती समस्या कुठेतरी तुम्हाला संपताना दिसेल. चौथी वस्तू मी तुम्हाला सांगते, जर तुम्हाला रात्री स्वप्नदोष असेल, सतत दचकण्याची भीती असेल, घरात लहान बाळ रडत असेल किंवा तुम्हाला नीट झोप लागत नसेल, सतत कसली तरी भीती वाटत असेल, तर कुठल्याही शनिवारच्या दिवशी रात्री झोपताना एक लोखंडाची वस्तू घ्यायची आणि ती काळ्या कापडात किंवा काळ्या धाग्यात बांधायची आणि आपल्या डावीकडेला ठेवायची. असं झोपते तर नाही डावी समजत बाजू, तुम्ही कुठे पण ठेवा, पण लोखंडाची वस्तू काळ्या कापडात किंवा काळ्या धाग्यात बांधून जर कुशीखाली ठेवली तर तुम्हाला स्वप्नदोष, म्हणजे जो काही स्वप्नदोष असेल तर तो तुमचा कमी होत जातो. भीती कमी वाटत जाते, छान झोप लागत जाते. नजरबाधा असेल, काही दुर्भाग्य असेल, काही ग्रहांची दशा असेल, शनीची काही दशा असेल, तर त्या सगळ्या त्रासातून तुमची मुक्तता होते. शेवटची 5वी वस्तू मी तुम्हाला सांगते. खूप पैसा हवा आहे, ताई पैसा टिकत नाही आहे, ताई पैसा टिकवायचा आहे, हा 5वा उपाय करा. 7 हळकुंड घ्या, 7 सिक्के घ्या, 7 तुरटीचे खडे घ्या आणि त्याच्यासोबत 7 चिमूटभर पिवळी हळद घ्या, सोबत 7 अख्ख्या फुलवाल्या लवंगा आणि 7 हिरव्या वेलच्या. सांगितलेलं सगळं साहित्य समप्रमाणामध्ये घ्यायचं, एका कापडामध्ये ते बांधायचं, तयार एक छान पोटली करायची आणि तयार केलेली जी बघा, हा उपाय आठवड्यातील कुठल्याही दिवशी करा. फक्त ज्या दिवशी तुम्ही कराल त्या दिवशी हा उपाय सकाळी करा. सकाळी हा उपाय केल्यानंतर म्हणजे सगळं साहित्य एकत्रित पोटलीमध्ये बांधल्यानंतर ही पोटली घेऊन कुठल्याही पिंपळाच्या झाडाजवळ जा. पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन पिंपळाच्या बुडाजवळ ही पोटली ठेवा. पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा वास असतो. तिथे आर्थिक समस्या सांगा, कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करा, धन येण्यासाठी प्रार्थना करा. पिंपळाच्या झाडाला सांगा की माझं आर्थिक जे काही नुकसान होते ते संपून जाऊ दे, कर्जातून मुक्ती होऊ दे, पैसा येऊ दे, धन टिकू दे. आणि तिथे त्या पिंपळाच्या झाडाच्या सावलीत जी माती किंवा त्याच्या बुडाला जी माती असेल त्यातली थोडीशी माती किंवा त्या झाडाखालचा एखादा खडा उचला आणि तो सुद्धा त्या कापडात त्या पोटलीत बांधा आणि ही पोटली आपल्या घरी आणा. आणलेली पोटली दिवसभर देवघरात ठेवायची आणि रात्री झोपताना घरातल्या करत्या कमावत्या व्यक्तीच्या उशीखाली ठेवायची. आता किती दिवस, तुम्ही किती पण दिवस, 21 दिवस, 1.25 महिना, 4 महिने, 6 महिने, 8 महिने किंवा वर्षभर पण सोबत ठेवा. फक्त सकाळी ती देवघरात ठेवायची आणि रात्री झोपताना ती आपल्या उशीखाली, करत्या कमावत्या नाही तर आपल्या स्वतःच्या उशीखाली ती ठेवून द्यायची. या उपायाने तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. या उपायाने लक्ष्मी तुमच्या घरात साक्षात रूपी येईल किंवा घरामध्ये कायम लक्ष्मी टिकून राहील. कुठून ना कुठून पैसा येत राहील. खूप साधे, खूप सोपे उपाय आहेत. बघा, नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.